सांगलीच्या नेकनूर गावात रिक्षाचा धक्का गाडीला लागल्याच्या किरकोळ कारणावरून रिक्षा चालक आणि रिक्षामधील महिलांना मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। या प्रकारानंतर पोलीस स्टेशनच्या समोर दगडफेक करण्यात आली। या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला। या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय। शेकडो लोकांच्या गरड्यात एकटी महिला आणि रिक्षा चालक याला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ समोर आलाय। या संपूर्ण प्रकरणात सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। कुणीही कायदा हातात घेऊ नये असं आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी व्यंकटराम यांनी केले। गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित कुटुंबानं रात्री 1 वाजेपर्यंत पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला होता। रात्री 8च्या दरम्यान नेकनूर बस स्थानक पासून बंकटस्वामी मंदिराकडे दर्शनासाठी जात असलेल्या रिक्षात 3 ते 4 महिला प्रवासी होत्या। रिक्षाचा धक्का गाडीला लागल्यानं किरकोळ कारणावरून रिक्षा चालकाला बेदम मारहाण करण्यात आली। रिक्षामधील महिलांनी सोडवायचा प्रयत्न केला असता महिलांना देखील मारहाण केली। लहान मुलांना सुद्धा मारहाण केल्याचा आरोप करण्यात आलाय। नेमका हा प्रकार कसा घडला या संदर्भात पीडितांनी ही घटना सांगितली। स्टेशनला येत होतो आणि पुढे असाने आम्ही गाडी येत होती, रिक्षा होता आणि मागून गाडी आली। त्याला मी थांब म्हणते, थांब, तरी त्याने आम्हाला ठोकलं आणि त्याने गाडी सोडून दिली आणि पुढं पळत आला। आणि 1-2 गाडीवाले होते, ह्यांचेच होते, त्यांनी थांबवलं रिक्षावाल्यांना। त्यांनी थांबवलं की त्यांनी गचुरं धरलं, माझं धरलं अगोदर, नंतर त्याचं धरलं। मग मला 2 चापटी मारल्या, मला असं ढकललं आणि त्याला भरपूर मारलं। त्याला चक्कर आले, तो बेशुद्ध पडला। आम्ही उचलतो, ते मला उचला ना तरी वरून आम्हाला मारतो। आम्ही दादा बोलते 4 वेळेस, दादा नको, दादा काय झाले सांग, तर त्याने तरी मारतच होता वरून आम्हाला। ते सगळे आरडत होते गाडीत। ते बाळ होतं माझ्या मांडीवर, ते बाळाला पण हिसकावून घेतलं, ते खाली पडलं। हिला मारलं। आई होती माझ्यासोबत आणि एक काकू पण होत्या ना दुसऱ्या, त्यांचं पण माझं गळ्यातलं तोडलं, अंगठी काढली। आता काय मागणी? आता आम्हाला न्याय पाहिजे। मारणारे किती जण होते आणि किती मोठा प्रमाण? 5-6 जण होते, 10 जण होते, परत भरपूर लय जमले। मी काय म्हणतो, मारू नका म्हणत होते, तो पडलाय, बेशुद्ध झालाय, थांबा थोडं, तरी पण ते वरून मारतच होते। मी उचलत होते, मला तो उचलत नव्हता। सगळे लोक त्यांचेच होते, आमच्यातले 2-3 होते, त्यांना पण ऐकत नव्हते, मारतच होते ते त्याला। मुख्यमंत्र्याला काय मागणी? आम्हाला न्याय पाहिजे। नाव सांगा। आणि तुकाराम जगताप। माझ्या मामाला खाली पाडून मारत होते, माझ्या आईला रिक्षामधून खाली ओढून देखील मारहाण करण्यात आली, मला देखील 3-4 चापट्या मारल्या असं लहान भाऊ खाली पडला, आम्ही खूप घाबरलो होतो असं चिमुकलीनं सांगितलंय। मी असं पाहिलं की ते एवढीशी जागा होती आणि त्यातूनच ते आले आणि मुद्दामून त्यांनी रिक्षाला क्रॅश मारला आणि आम्ही थोडं पुढे आलो आणि त्यांनी गाडी पाडली आणि मग ते आले, माझ्या मामाला असं कॉलर धरली, मारत होते। मम्मीला नंतर देशातून असं गचोड धरलं आणि तिला पण मारलं 2-3 चापटे, मला पण 4-5 चापटे मारल्या। माझं ते बाळ पडलं भाऊ आणि काय म्हणतो, काय म्हणत माझं ते तुम्ही घाबरले? हा, घाबरून गेला आम्ही सगळे। किती जणांना मारहाण? फक्त आमच्या सगळ्यांना मारलं। किती लोक होते? आम्ही 4-5 होतो, त्यांचे 10-15 होते। हा, आता काय मागणी? की त्यांना खूप मारायला पाहिजे, ज्याने आम्हाला मारले त्यांना कारवाई करतो। हा। नाव सांग। ईश्वर तुकाराम जगताप। आमच्या रिक्षाला पाठीमागून धडक दिली। एकदम छोटा रस्ता होता, त्यात त्यांनी गाडी घातली, रिक्षामधून ओढून काढत जनावराला मारावं अशा पद्धतीनं मारत होते। आम्ही ओरडत होतो, लहान बाळ माझ्याजवळ होतं, मुलगी सोडवायला उतरली तर तिला देखील मारहाण केली। अगोदर 5-6 जण होते, पुन्हा नंतर खूप मोठ्या प्रमाणात जमाव जमला। मुसलमानांच्या लोकांची खूप मोठी गर्दी होती, आपली माणसं कुणीच नव्हती। दर्शनाला जात असताना 8 वाजता हा प्रकार घडला असं मीना लोखंडे यांनी सांगितलं। काय आम्ही आलो, बसलो होतो रिक्षामध्ये, ते आला पाठीमागून धडकिलं त्याने रिक्षाला आणि एवढीच वाट रस्ता होता हो, त्या ह्याच्यामधून घातली त्यांनी गाडी आणि मी बाळाला घेऊन बसले आणि ही माझ्यापाशी बसली होती आणि ते पुढे रिक्षा चालित होता आणि पुन्हा ते दुसऱ्या माणसाने समोरून गाडी घातली अशी त्याला ओढलं, असं थांबून गाडी थांबली की लगेच धरलं, गचरला की ओढलं खाली
आणि कायचं काट्या मारल्या आणि तो मारायला लागले जनावराला मारल्यासारखं अहो त्याला. आणि आम्ही आरडतो आता हे बाळ माझ्यापाशी हिच्यापाशी मला काही कळानाच. मग ही उतरली मोकळी होती तर. आणि तोवर हिने धरलं तर ते बेशुद्ध हाणून मारून पडला ना असा. पडला की धरलं तर हिला बी ढकललं मारलं. तिथं तर हिथं धरलं हे ओढून घेतलं सगळं सोनं तिथं काढून घेतलं. किती जण होते मारणारे? घाबरले तुम्ही? मारणारे काय अगोदर 5-6 जण होते आणि पुन्हा सगळे जमले. मग लई जमले असे म्हणजे ओळखूच येत नव्हते ते इतके. सगळी गर्दी झाली सगळी त्यांचीच त्या मुसलमानाच्या लोकांची. आणि आपले कोण 2-3 माणसं होते. आपले 2-3 माणसाला काय दाद आहे ना ते काय करतील आम्हाला एवढ्याला. तुमच्या कोणाला मारलं का? आमच्यात हे काय हिला मारलं त्याला मारलं. हा दुसरे काकू होते आणि त्यांना मारलं. त्यांचं पण ते गळ्यातलं ते सगळं तोडून घेतलं. ते होते आमच्या. कुठे चालले होते? आम्ही दर्शनाला चाललो होतो. हा किती वाजता घडला हा प्रकार? 8 वाजता. 8-8:30. हा नाव सांगा तुमचं. मी ना मनोहर लोखंडे. रिक्षा चालकानं घडलेल्या प्रकाराबद्दल संपूर्ण माहिती दिली आहे. मठामध्ये सप्ताह चालू आहे त्यामुळे मी तिकडे चाललो होतो. धक्का लागल्यानं मला मारहाण केली. यावेळी माझ्या बहिणीला देखील मारहाण करण्यात आली. लहान लेकरांना देखील सोडलं नाही असं रिक्षा चालक रणजित लोखंडे यांनी सांगितलंय. दर्शनाला चाललो होतो मठात. तिथे सप्ताह चालू होतं त्याच्यामुळे मी बिडून येताना मला ह्याच्यामध्ये अडवलं. मागून गाडी धक्का दिला त्याने. मी थोड्या जाग्यात ते पडला. बरोबर तर मोहरे आले ते त्याने हाणमार केली. माझ्या बहिणीला पण मारलं. लहान लहान लेकरं होते त्यांना पण गचंड्या झाल्या सगळ्या. मी पुन्हा मठात चाललो होतो. मग त्यांनी मला भरपूर मारलं. बहिणीला पण मारलं. कोण होते मारणारे आणि कशामुळे नेमकं मारहाण झाली? ते पाठीमागून आलता. मी समोर चालत होतो. माझ्या पाठीमागून गाडीला धक्का दिला. ते पडला. समोर मी थांबलो. मग ते आल्यानंतर त्यांनी मला हाणमार केली. किती जण होते मारणारे आणि 5-6 जण होते. कशाने मारहाण करत? हाताने मारले. काय मागणी आता? आणि कोणाला महिलांना सुद्धा मारहाण झाली? हा महिलांना पण मारले. बहिणीला मारले, आईला मारले, बच्चाला मारले, हा काकूला मारले. आता काय मागणी? आता काय मागणी आहे? त्यांचं काय जे असेल ते हे करून द्या. नेमकी चूक कोणाची होती? चूक त्याचीच होती. कुठून कुठे चालला होता तो? मी बिडून ह्याला चाललो होतो सप्त्याला. मठात चाललो होतो. कुठं घडलं? बस स्टँड समोर. काय गर्दी होती अगोदर? नाही काहीच नाही. रिकामच होतं. ते थोड्या जाग्यात येऊन तो पडला आणि मला हाणमार केली. नाव सांग. रणजित मनोहर लोखंडे. नेकनूरमधील घडलेल्या संपूर्ण प्रकाराचा सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ मिळाले आहेत. त्यानुसार या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. निपक्षपातीपणे चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. कुणीही कायदा हातात घेऊ नये. नेकनूरमध्ये शांतता आहे असं उपविभागीय पोलीस अधिकारी वेंकटराम यांनी सांगितलंय. ये जो घटना हुई है ये तो बस तिरकुल इशू के लिए हुआ है. एक छोटा सा रोड एक्सीडेंट हुआ था ऑटो और बाइक के बीच में. उसके बाद थोड़ा मेन रोड पे हुआ था जिससे थोड़ा बहुत लोग जमा हुए. उसकी वजह से थोड़ा बहुत सिचुएशन थोड़ा ये हो गया, गड़बड़ हो गया. उसके बाद में जो भी सिचुएशन घटी हुई है सब सीसीटीवी में कैप्चर हुआ है. इसके प्रकार जो भी इसमें गुना बनता है हम वो दाखिल कर रहे हैं. करके बाद इसके पास जो भी स्ट्रिक्ट एक्शन होगा वो एक्शन हम ले लेंगे. लोगों के लिए क्या आह्वान होगा? लोगों के लिए बस यही है कि आप शांतता मेंटेन कीजिए. अभी तो पूरा शांतता है यहाँ पे. कोई किसी तरह का कोई अशांतता ऐसा कुछ नहीं है. नेकनूर में पूरा अभी शांतता मेंटेन हुई है. बस यही है कि अगर आप ऐसा कुछ झगड़ा होता है तो डायरेक्ट स्टेशन आ जाइए. हम गुना दाखिल करेंगे. जो भी कार्रवाई होते हैं हम कार्रवाई कर देंगे. किरकोळ अपघाताच्या घटनेचं दगडफेकीमध्ये रूपांतर झालं. मात्र पोलिसांनी वेळीच नियंत्रण मिळवल्यानं मोठा अनर्थ टळला. पोलीस स्टेशन समोर झालेल्या दगडफेकीचं आणि मारहाणीचं संपूर्ण चौकशी केली जावी आणि दोषींवर कारवाई करावी. महिलांवर हात उचलणाऱ्यांना देखील कायद्यानं धडा शिकवावा अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे. असे प्रकार वारंवार घडत असलेल्या गावकऱ्यांनी आज आठवडी बाजार बंद ठेवून या संपूर्ण प्रकरणाचा निषेध व्यक्त केला आहे.